हॅलो, हे काय करत दादा? कोण बोलतंय? बिलवरून बोलतोय दादा. बोला की. एक लेडीज आहे, ती लातूरला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. हा. ती काहीतरी 2 दिवस कामाला गेली नसल्यामुळे डॉक्टरने त्या मुलीवर हात उचलला. रडायला लागले. ते मित्राचं बहीण आहे माझ्या. बर. मी कॉन्फरन्सला घेऊ का दादा? घ्या घ्या घ्या. 1 मिनिट हा दादा. हॅलो. हा बोला की, बोला बोला. हो सर, मी बडे प्रतीक्षा बोलते. बर बर. डॉक्टर भराटे सरांनी माझ्यावर हात उचललाय. कोणते डॉक्टरने? डॉक्टर भराटे. डॉक्टर भराटे? रमेश भराटे. रमेश भराटे. कुठं आहे हॉस्पिटल ते? गायत्री हॉस्पिटल 5 नंबरला, कलेक्टर ऑफिसच्या समोर. 5 नंबरला. तर ह्याचं हॉस्पिटल आहे का? किडनीचं आहे का? नाही, फुफ्फुसाचं आहे. फुफ्फुसाचं आहे का? हो. का बरं? कशासाठी? मला हॉस्पिटलला ड्युटी करायची नव्हती तिथं, पण मी गेले नाही 2-3 दिवस झालं. हां हां तर मला तिथल्या त्याच्या मॅनेजरला फोन करून बोलून घ्यायला लावलं. हां. असं म्हणलं की तुला सरांना बोलायचंय म्हणून. हं. मला सकाळी कॉलेजमध्ये असताना कॉल आलेला. बर. मग मी त्यांना 5 वाजता 6 वाजता कॉल केला की काय काम होतं. मग त्यांनी म्हणले तुला सरांना बोलायचंय, भेटायला ये. ठीक आहे म्हटलं, मी येते. हां हां मग मी भेटायला गेले त्यांना. हां. कॅबिन मध्ये गेल्याच्या नंतर सरांनी लाईट, कॅमेरे वगैरे सगळे बंद केले आणि मला मारायला चालू केलं. अरे बापरे. हां. काय नाव काय त्या डॉक्टरचं? डॉक्टर रमेश भराटे. म्हणजे आम्ही काम करतात म्हणजे आमची काही चुकी आहे का? नाही ना, नाही ना. हां. एकतर माझा 3 महिने झालं पेमेंट पण दिला नाही. पेमेंट मला 8 दिलाय त्यांनी. 8,000. तुमचं नाव काय पूर्ण? बडे प्रतीक्षा व्यंकटराव. आणि डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर रमेश भराटे. रमेश भराटे. मग तुम्हाला कुठं लागलंय फिरलंय का? काय मारलं? कशाने मारलंय? हाताने हाणमारी केली माझ्यावर. हाताने हार मी मारली? बाहेर निघून आले नंतर मला मारायला चालू केलं जास्त. मग ते माणसं नव्हते कोणी इथं? होते पण सगळे त्यांचेच, कोणी अडवायला आलेलं नाही. अच्छा. हां हां. आणि त्यांनी कॅमेरे वगैरे सगळे बंद केले. हां 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 हां. त्याचा नंबर भेटेल मला? सर त्यांचा नंबर नाही माझ्याकडं. हां हां. मग तुम्ही काय करा, पोलीस स्टेशनला जावा. तुमचं 5 नंबरला म्हणायचं ग्रामीण पोलीस स्टेशन येते. नाही सर, ते पोलीसवाले पण सगळे ना कंटाळून गेलेले आहेत, कारण त्यांनी पैसे भरून लगेच बाहेर निघालेत. हे असं? मीच नाही, कारण तिथले 2-3 सिस्टरनी असंच केलेलं आहे, तर पैसे भरून ते लगेच निघतात बाहेर. हां. त्याच्यामुळे आणि ती मला असं धमकी देते की मी तुझं असं करतो, कॉलेजहून उठवतो, हे करतो. आणि माझ्या मागं ते मॅनेजर पण लगेच आले होते मला घेऊन जायला. हां 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 हां. मी घाबरून पळून आले माझ्या रूमला. अच्छा. हां हां. आणि काय ते हे होते का